सुनंदा जिल्हाधिकारी होते. आज गावात सगळीकडे आनंदी आनंद होता. गावाची कन्या सुनंदा हिची जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. त्यामुळे गावाने साखर वाटली. मिरवणूक काढून तिचा मोठा सत्कार करण्यात आला. सुनंदाच्या आयुष्यात असा दिवस उजाडेल असे कोणालाही वाटले नव्हते. सुनंदाचे वडील सामान्य शेतकरी होते. सुनंदा ही त्यांची एकुलती एक मुलगी. तिने खूप शिकावे, मोठे व्हावे असे तिच्या वडिलांना वाटायचे. सुनंदा हुशार होती. ती मन लावून अभ्यास करू लागली. इयत्ता 7वीत असताना वर्ग शिक्षकांनी तिला शिष्यवृत्ती परीक्षेत बसवली. प्रथम क्रमांकाने ती उत्तीर्ण झाली. असाच अभ्यास करशील तर एक दिवस तू IAS होशील असे उद्गार शिक्षकांच्या तोंडून निघाले. IAS इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस म्हणजे काय असते हे सुनंदाच्या वडिलांना माहीत नव्हते. पण सुनंदाच्या यशाने त्यांचा ऊर भरून आला. त्यांनी तिला आणखी खूप शिकवायचे असा निर्धार केला. सुनंदा पदवीधर झाली. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ती लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेला बसली. अनेक विषयांवरची पुस्तके वाचली. दिवसरात्र अभ्यास केला आणि प्राथमिक, मुख्य, मुलाखत अशा सर्व परीक्षेत ती उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. सुनंदाच्या आईवडिलांनी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून स्वतः उपाशी राहून तिच्या शिक्षणासाठी पैसा जमवला. याची जाणीव ठेवून सुनंदाने अत्यंत चिकाटीने, जिद्दीने आईवडिलांची स्वप्न साकार केली. ती IAS ची परीक्षा उत्तीर्ण झाली. वेगवेगळ्या पदावरील कार्याचा अनुभव घेतला. जिल्हाधिकारी पदाला पात्र ठरली. उद्या ती जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणार होती. म्हणून आज गावकऱ्यांनी तिचा यथोचित सत्कार केला. सुनंदाचेच कौतुक करण्यासाठी तिच्या सत्कार सोहळ्यात संजयही सामील झाला होता. संजय हा सुनंदाच्या वर्गात शिकत होता. सुनंदा इतकाच तो हुशार होता. 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत त्यालाही प्रथम क्रमांक मिळाला होता. शिक्षकांनी त्याचे कौतुक केले. मात्र घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे पुढचे शिक्षण घेणे त्याला शक्य नव्हते. संजयच्या पुढच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्या मामाने घेतली. मामाच्या गावी शिकताना प्रत्येक वर्षी तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. 12वीतही त्याला उत्तम गुण मिळाले. गावाच्या शाळेत शिपायाची जागा असल्याने संजयच्या वडिलांना समजले. मोठ्या प्रयत्नाने संजयला ती नोकरी मिळाली. त्यातच तो समाधानी राहिला. संजयचे वय आज 25 वर्षाचे आहे. सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात आनंदाने टाळ्या वाजवत असताना त्याच्या मनात विचार आला, आपण आणखी शिकलो असतो तर आपणही आज जिल्हाधिकारी झालो असतो.